गेली काही दिवसात पावसाने विश्रांती घेतली होती, परंतु आता अनेक दिवसाच्या विश्रांतीनंतर पावसाचा पुन्हा जोर पाहायला मिळतात। गेली 3 दिवस झालं शहरात सलग पाऊस पडत आहे आणि सकाळी थोडा उकाडा जाणवत होता, त्यानंतर दुपारी मुसळधार पावसाला सुरुवात झाली। आज हवामान विभागाने वर्तवल्याप्रमाणे मुसळधार पाऊस पडत आहे। शहराच्या अनेक सखल भागात पाणी साचलेलं पाहायला मिळतात। त्याचप्रमाणे शहरातील पुणे स्टेशन परिसर, जेम रोड, पेठ भाग आणि सिंहगड रोड या भागातील जोरदार पाऊस झाला, त्यामुळे सामान्य नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झालं, तर अनेक ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस होता। त्याचप्रमाणे पुण्यातील मध्यवर्ती भाग तसेच उपनगरातील काही सखल भागांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने पुण्यातील नागरिकांची चांगलीच तारांबळ आली, तर काही ठिकाणी पावसाळापूर्व कामं न झाल्याने विनाकारण तेथील नागरिकांना पावसाचा नाहक त्रास देखील सहन करावा लागतोय। तर पुणे शहराला उद्या देखील हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला, तर पुढील 24 तासात मध्यम ते जोरदार तर काही ठिकाणी अति जोरदार पावसाची शक्यता देखील आहे। या जोरदार झालेल्या पावसामुळे वाहन चालकांची देखील मोठी तारांबळ आलेली पाहायला मिळते। मोठी कसरत करत पाण्यातून वाट काढावी लागत आहे, तर प्रशासनाने नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे। तसंच पुण्यातील पावसामुळे साधारण 39 झाडपडीच्या घटना देखील घडल्या, तर धरण क्षेत्रात देखील चांगला पाऊस झाला आणि 4ही धरण भरल्यामुळे धरण क्षेत्रातून पाण्याचा विसर्ग केला जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे पाटबंधारा विभागाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। प्राची केदारी, लोकल 18, पुणे।